तरी स्वीकारलं नाही. सांभार मान ढोल या जातीतल्या लोकांनी आंबेडकरांना नाही स्वीकारलं. अण्णाभाऊ साठेंनी नाही स्वीकारलं. अण्णाभाऊ साठे कॉम्रेड डांग्यांचे नाही झाले, बाबासाहेबांचे झाले नाही. कारण पुन्हा आपला जातीय अण्णाभाऊ बाबासाहेबांचे अनुयायी होऊ शकले नाहीत कारण याला आहे जातीवाद, आपला जातीवाद. जे सुरेशजी आधी जातीवादाबद्दल बोलत होते, भारतात खूप साऱ्या जाती आहेत आणि याच्या आपल्यामध्ये खूप जातीवाद झालेला आहे आणि म्हणून नेते सुद्धा आपण जातीमुळे वाटून घेतलेत. आणि अण्णाभाऊंचं उदाहरण देताना ते म्हणतात की बाबासाहेब त्यांचे अनुयायी होऊ शकले, बाबासाहेबांचे अनुयायी अण्णाभाऊ होऊ शकले नाहीत, याला कारण आहे जातीवाद. आता मला सुरेशजींना हा प्रश्न विचारायचा आहे की हे कोणत्या आधारावरती हे बोलतायत. पहिलं, अण्णाभाऊंनी बाबासाहेबांना जातीमुळे स्वीकारलं नाही, जातीय वादामुळे स्वीकारलं नाही, यातून असंच घेऊ ना आपण, कारण तुम्ही सहज बोलून गेलात. परंतु हे फार गंभीर प्रकरण आहे की अण्णाभाऊंनी बाबासाहेबांना जातीमुळे स्वीकारलं नाही असं तुम्ही कशाच्या संदर्भाने म्हणालात, याला कोणता आधार आहे तुमचा? जर तसं असतं तर मग कॉम्रेड डांगे तर बाबासाहेबांच्या जातीचे अण्णाभाऊंच्या जातीचे नव्हते, मग अण्णाभाऊ त्यांचे अनुयायी कसे काय झाले? मी मान्य करतो की भारतामध्ये जातीयवाद आहे, जातीनुसार आपण नेते वाटून घेतलेले आहेत, प्रत्येक जात आपापल्या नेत्याला हे करते. परंतु अण्णाभाऊंचा संदर्भ देताना तुम्ही ज्यावेळेस म्हणताय की अण्णाभाऊ बाबासाहेबांचे अनुयायी झाले नाहीत, याला कारण आहे की जातीवाद, तर हा जातीवाद तुम्ही कुठं पाहिला अण्णाभाऊंच्या लेखनामध्ये? कोणत्या साहित्यात पाहिलं? कोणतं भाषण वाटलं अण्णाभाऊंचं? कोणती कविता पाहिली तुम्ही? कोणत्या लावणीमध्ये तुम्हाला दिसला हा जातीयवाद? दुसरी महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही कदाचित जागरूक नागरिक आहात, तुम्ही हे वाचलं असेल की बाबासाहेबांना अण्णाभाऊनं त्यांचं फकीर हे पुस्तक समर्पित केलं होतं. पुढे जग बदल घालून घ्यावं सांगून गेले मला भीमराव, याच्याबद्दलही अण्णाभाऊ लिहितात. अण्णाभाऊ बुद्धाबद्दल लिहितात पुढे. ह्याच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे ना? अण्णाभाऊंनी जातीविषयी प्रचंड प्रखरपणे मत व्यक्त केलेलं लिहिलेलं आहे. याला तुम्ही कसं समजणार आहात? याला तुम्ही कसं कंटेक्च्युलाइज करणार आहात? मागे तर तुम्ही अनुयायी बनण्याबद्दल खूप सारे क्रिटिसिझम करत होता आणि आता उठून तुम्ही अण्णाभाऊंना म्हणता की नाही अण्णाभाऊ तर अनुयायी होऊ शकले नाहीत कारण जातीमुळे. ही प्रचंड मोठी अडचण आहे. मोठ्या स्टेजवरती येऊन स्वतःला उगाच काय म्हणतात की आपणच शहाणे, आम्हालाच सगळं समजतं अशा पद्धतीनं भाषण करणं आणि उगाच काहीतरी चुकीचे फॅक्ट्स मांडणं ही अत्यंत संवेदनशील गोष्ट आहे. आणि याच्यावरती सुरेशजींनी स्वतः काम केलं पाहिजे. तुमचा एवढ्या वर्षाचा अनुभव आहे आणि एवढ्यानंतर तुम्हाला जर ही बेसिक समज नसेल तर आता आमच्यासारख्या तरुणांनी तरी काय बोलायचं तुम्हाला?